आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिंदेगड नेत्या शीतलताई कजरे आहेत. ताई, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. खरं तर कोपरखान्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्यामध्ये 12 जणांपैकी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. खरं तर बिल्डिंगमध्ये शिकवणी होती आणि अचानक स्लॅब कोसळला आणि असं देखील म्हटलं जातं की बिल्डिंग ही निकृष्ट दर्जाची होती. नेमकं प्रकार काय? आम्ही त्याच घटनास्थळाला भेट दिली असता स्थानिक रहिवाशांकडनं आम्हाला जी माहिती कळाली त्यानुसार या बिल्डिंगला 3 वेळा पालिकेने नोटीस दिल्या होत्या की धोकादायक बिल्डिंग आहे, खाली करावी. आणि पालकांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षीसुद्धा या बिल्डिंगचा स्लॅब कोसळलेला होता. तर या घटनेला काही अंशी जशी पालिका जबाबदार आहे, स्थानिक नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत की नोटीस आल्यानंतर त्यांनी खाली करायला पाहिजे होतं. त्याचबरोबर जर गेल्या वर्षी स्लॅब पडला होता तर त्यावेळेला पालिकेने हलगर्जीपणा का केला, त्यावेळेलाच ही बिल्डिंग खाली का नाही केली. आणि आपण पाहतोय की घरगुती क्लासेस घेत असल्यामुळे तिथे 9 ते 13 वर्षातील 16 विद्यार्थी अडकले होते. त्यापैकी आम्ही प्रत्येक हॉस्पिटलला भेट देतच आलेलो आहोत आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी आदरणीय आपले शिक्षण मंत्री असतील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही संपर्क साधलेला आहे. त्याचबरोबर आपल्या ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेशजी मस्के साहेब यांनीसुद्धा विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांचे पालक असतील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर मस्के साहेबांनी आयुक्त महोदयांना निर्देश दिलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा हॉस्पिटलचा वैद्यकीय खर्च असेल तो पूर्णतः प्रशासनाने उचलावा, कारण ही प्रशासनाची चुकी आहे. त्याचबरोबर आम्ही शिवसेनेच्या वतीने अशीही मागणी केलेली आहे. आम्ही उद्या आदरणीय आयुक्त असतील किंवा मस्के साहेबांना ते लेटरही देतो आहे की ज्याप्रमाणे 3 वेळेला नोटीस दिली, परंतु 3 वेळेला नोटीस देऊनसुद्धा आज जर आपण ती बिल्डिंग बघितली तर ती बिल्डिंग रिनोव्हेट केलेली आहे. जर ह्या धोकादायक बिल्डिंग जे बिल्डर्स किंवा ठेकेदार रिनोव्हेट करतात, खरं तर म्हणायचं झालं तर पालिका जाणून दुर्लक्ष करते का? 100% पालिका जाणून बुजून दुर्लक्ष करते असंच म्हणावं लागेल. कारण गेल्या वर्षी जर स्लॅब पडण्यासारखी घटना घडलेली आहे, धोकादायक इमारत आहे, आज रिकामी करण्याची, एखाद्याचा जीव गेल्यावर जर पालिका बिल्डिंग रिकामी करत असेल, ही गोष्ट पालिकेने गेल्या वर्षी का नाही केली? म्हणजे पालिका वाट बघत होती का की लोकांची कुठंतरी जीवितहानी व्हावी? पालिका फक्त नोटीस देऊन का शांत बसते? पालिकेने नोटीस पिरियड द्यावा. पालिकेवरती कोणाचा दबाव आहे का? पालिकेवरती दबाव कुणाचा आहे किंवा पालिकेवरती दबाव कुणाचा नाही हे आमच्यापेक्षा तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुमच्या विचारणातच उत्तर दडलेलं आहे. खरं तर एका निष्पाप मुलाचा बळी जातो, काय वाटतं जबाबदार कोण मग? आज आपण पाहतोय त्या पालकांची अवस्था अतिशय सुन्न झालेली आहे. त्यांनी अजून घरी त्या मुलाच्या आईलासुद्धा कळवलेलं नाही आहे की आपला बच्चूचं असं झालेलं आहे. खरंच जे पालक आम्ही आत्तापर्यंत बघितलं, 2 मॉमेडियन मुली होत्या, बिचाऱ्यांनी अजून रोजे सोडलेले नाहीत, त्यांची इफ्तारी झालेली नाही. त्या मुली डोळ्यात पाणी आलं की पाणी पाणी करतायत, परंतु त्यांना आपण इफ्तारी सुटल्यानंतर पाणी देऊ शकत नाही आहे. अशी बेकार अवस्था आहे. खरंच पालिकेने अजूनही आमची मागणी आहे, ज्या जीर्ण झालेल्या इमारती आहेत, ज्या धोकादायक इमारती आहेत, अजून जीवितहानी होण्याची वाट न पाहता अशा इमारती त्वरित खाली कराव्यात. आज तुम्ही केल्याच ना, आज तुम्ही RSF बोलवलेला आहे, फायर ब्रिगेड बोलवलेला आहे, सगळ्यांच्या मदतीने तुम्ही बिल्डिंग खाली करताय. त्यापेक्षा तुम्ही फक्त नोटिसी लावण्यापेक्षा त्या नोटिसीचा 1-1.5 महिन्याचा कालावधी लावा आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही बिल्डिंग खाली करून घ्या. अशी जीवितहानी होईपर्यंत, एखाद्या निष्पाप जीवाचा बळी जाईपर्यंत पालिकेने ठम्म बसू नये. धन्यवाद. खरं तर आपल्या ह्यासोबत होता की शिवसेना नेत्या शीतल कजरे यांचं असं म्हणणं आहे की ज्या धोकादायक इमारती आहे त्याकडे पालिकेने लक्ष दिलं पाहिजे. निष्पाप विद्यार्थ्याचा जो बळी गेलेला आहे त्याला जबाबदार कोण, असा सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित सध्या केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.